नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा लढा भाग दुसरा. लेखिका सविता किरनाळे. आधीच्या भागात आपण पाहिले की नवऱ्याच्या मानसिक जाचामुळे वीणाचा आत्मविश्वास ढासळला होता. अवनीने खूप प्रयत्न करूनही ती वीणाला समजवू शकली नाही. आता पुढे. वीणा तिथून निघून गेल्यावर तिच्या भविष्याचा विचार करत अवनीही आपल्या घरी गेली. इकडे घरी जात असताना वीणा विचार करत होती, काय चुकीचं बोलत होती अवनी. अन्याय तर खरंच होतोय माझ्यावर, पण मला त्याचा सामना करावा असे का वाटत नाही. का माझं मन इतकं सुन्न झालंय. विचाराच्या धुंदीत वीणा घरी येऊन पोहोचली. तो दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी घरचे सगळे काम आवरून वीणा गॅलरीमध्ये बसली होती. खालून गोंधळ ऐकू आला म्हणून ती खाली वाकून पाहू लागली. काही वात्रट मुले एका कुत्र्याच्या पिल्लाला त्रास देत होती. आधी ते पिल्लू घाबरून ओरडायला लागलं, पण जसं पोरं चेकाळून जास्त करायला लागली तसं पिल्लू चिडून जोरजोरात भुंकायला लागले. मुलांना चावायचा प्रयत्न करू लागलं. एवढंसं पिल्लू, पण त्याची प्रतिक्रिया पाहून वीणाचे डोळे खाडकन उघडले. कुणीतरी डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याचा भास झाला तिला. रात्री जेवायला तिने तिच्या आवडीचे पिठले आणि ज्वारीची भाकरी बनवली. किती दिवसांनी तिने तिच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. सुरेश घरी आला. नेहमीप्रमाणे आल्या आल्या जेवायला बसला. पिठले भाकरी पाहून त्याचे डोकं फिरलं आणि तो वीणावर ओरडायला लागला. तिला दुसरं जेवण बनवायला सांगू लागला. त्याचा अवतार पाहून मुलं घाबरून आईला चिकटली. त्यांना आतल्या खोलीमध्ये जायला सांगून वीणा म्हणाली, आज हेच बनवले जेवायला, खायचं असेल तर खा, नाहीतर सोडून दे. वीणाचे उत्तर ऐकून सुरेशला धक्का बसला. पण माघार घेणे म्हणजे छे. समोरचे ताट फेकून तो उठून निघून गेला. वीणाने शांतपणे ते साफ केले आणि मुलांना जेवायला घालून स्वतःही जेवून सरळ झोपायला निघून गेली. सुरेशला काही समजत नव्हते. आधीची वीणा चुपचाप दुसरा स्वयंपाक करून आग्रहाने त्याला खाऊ घालून झोपली असती. आज काहीतरी वेगळं घडत होतं. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून वीणा कामाला लागली. मुलांना तयार करून डबे भरून तिने शाळेला पाठवले. सुरेश ऑफिससाठी तयार होऊन नाश्ता करायला टेबलावर आला. पोहे पाहून त्याचे डोके फिरले. चवताळून तो काही बोलणार तेवढ्यात त्याचे लक्ष वीणाकडे गेले. ती शांतपणे पेपर वाचत चहा घेत होती. तिला पाहताच त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. तिला काही बोललो तर परत उपाशी जावे लागेल असे वाटून तो गुपचूप खाऊन ऑफिसला निघून गेला. ते पाहून वीणा मनात हसली. हा तिचा पहिला विजय होता. काम आवरून तिने माहेरचा रस्ता धरला. लग्न झाल्यापासून तिने तिकडे पाय ठेवला नव्हता. अधूनमधून आई तिच्याकडे येत जात असायची, पण ही नव्हती गेली. अपराधी वाटायचे तिला. आज इतक्या वर्षांनी तिकडे जाताना तिला अवघडल्यासारखे होत होते. तिला पाहताच आईला खूप आनंद झाला. बाबांना भरून आले. त्यांच्या कुशीत शिरताना वीणाला आपण इतके दिवस कशाला मुकलो होतो ते लक्षात आले. परत आधीसारखी वीणा होण्याचा तिचा निश्चय अजून पक्का झाला. खूप दिवसांनी मनासारखे वागायला मिळाले. तिथूनच तिने अवनीला फोन केला. तिला काल रात्री आणि सकाळी घडलेला प्रसंग सांगितला. दोघी खूप हसल्या. गंभीर होऊन वीणा म्हणाली, अवनी, तू बरोबर होतीस. अन्याय करणाराच नाही तर करून घेणाराही तितकाच गुन्हेगार असतो. गांधीजींनी म्हटलं आहेच ना, नो वन कॅन हर्ट मी अंटिल आय अलाव हिम टू डू सो. तर मी आता जागी झाली आहे ग. चलो, देर आये दुरुस्त आये. सांग, मी काय मदत करू. काही नको, फक्त धीर दे. ते म्हणतात ना, फक्त लढ म्हणा.
आत्मविश्वासाने भरलेली वीणा स्वतःच्या घरी गेली. आता तिला सुरेशचा फोन आल्यावर घाबरल्यासारखे वाटत नव्हते. मोकळेपणाने ती शेजाऱ्यांशी बोलू लागली, हसू लागली. तिकडे सुरेशला कळत नव्हते अशी काय जादूची कांडी फिरली आणि घाबरट वीणा गायब झाली. आता तो कितीही आदळआपट करो, ती चक्क दुर्लक्ष करायची. एक दिवस वीणा फोनवर अवनीसोबत बोलत होती. सुरेश घरी आला. तिला मोकळेपणाने हसताना पाहून त्याचा पारा चढला. काय ग, आता कोणासोबत शेण खाते? हे बघ सुरेश, मी आत्तापर्यंत एकदाच शेण खाल्लं आणि ते म्हणजे तुझ्यासोबत पळून येऊन लग्न केलं. पण तू दर आठवड्याला नवीन पोरीसोबत असतो हे मला माहीत आहे. सुरेशच्या चेहऱ्याचा रंग उडाला, पण स्वतःला सावरून त्याने वीणावर हात उगारला. तो वरच्यावर पकडत ती शांतपणे म्हणाली, हां, अशी चूक परत करू नकोस. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसबद्दल तू ऐकले असेलच ना? आपले शेजारी आनंदाने साक्ष देतील तुझ्या विरुद्ध. त्या दिवसापासून जणू चमत्कार झाला. सुरेशची घरात एकदम शेळी झाली. वीणाचा अपमान करणे, मुलांवर हात उचलणे पूर्णपणे थांबले. घरातील बदललेल्या वातावरणामुळे वीणावर सकारात्मक परिणाम झाला. ती टवटवीत दिसू लागली. एकदा सहज गप्पा मारत बसली असता शेजारीण बोलून गेली, अगं, दुकानाचं अकाउंट बघायला कोणी नाही म्हणून यांना रोज उशीर होतो बघ घरी यायला. वीणा म्हणाली, अगं, मुलं व्हायच्या आधी मी तेच काम करायचे. काही हरकत नसेल तर आता पण मी करू शकेन. अशा प्रकारे हे काम तिला मिळाले. या ओळखीने वीणाला अजून काही क्लायंट मिळाले. थोडक्यात वीणा जागीच नाही तर टक्क जागी झाली होती. एका दिवशी बाथरूममध्ये काही पडल्याचा आवाज आला. वीणाने धावत जाऊन पाहिले तर सुरेश बेशुद्ध पडला होता. वीणाने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट करायला सांगितले. ब्लड टेस्टचा रिपोर्ट आला. डॉक्टरांना तो दाखवायला वीणा सुरेशसोबत गेली. डॉक्टर केबिनमध्ये नव्हते म्हणून टेबलावर रिपोर्ट ठेवून दोघे बाहेर बसले. थोड्या वेळाने एक नवखे डॉक्टर आले. सुरेश वीणाने आत जाऊन त्यांना रिपोर्टबद्दल विचारले. डॉक्टरांनी पेशंटचे नाव विचारले. सुरेश हे नाव ऐकून टेबलावरील काही लिफाफ्यांपैकी एक उचलून त्यातील रिपोर्ट वाचून म्हणाले, मिस्टर सुरेश, तुम्ही स्वतःची खूप काळजी घ्यायला हवी. तुम्हाला एड्स झाला आहे. हे ऐकून दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. आत्तापर्यंत फिरवलेल्या सगळ्या मुलींचे चेहरे सुरेशच्या नजरेसमोरून सरकू लागले. त्यांची अवस्था पाहून डॉक्टर पुढे म्हणाले, मॅडम, तुम्हीही लवकरात लवकर आपली तपासणी करून घ्या. सुदैवाने वीणाची टेस्ट निगेटिव्ह आली. दैवाचे फासे उलटे पडले होते. वीणा कर्तव्यबुद्धीने सुरेशची काळजी घेऊ लागली. सुरेशला आपल्या वागणुकीचा पश्चाताप होत होता, पण प्रायश्चित्ताचा उपाय माहीत नव्हता. आज वीणाला पहिल्यासारखी सुंदर, कमावती, आत्मविश्वासी पाहून त्याला भूतकाळाची आठवण येत होती. ती किती सुंदर, आत्मविश्वासू होती आणि आपल्यामुळे तिची काय अवस्था झाली ते आठवत होते. झाल्या प्रकाराचा त्याला पश्चाताप होई. एक दिवस रुटीन चेकअपला गेले असता त्यांनी नेहमीच्या डॉक्टरांना मनातला प्रश्न विचारला, माझ्याकडे अजून किती दिवस आहेत? म्हणजे डॉक्टर गोंधळून विचारते झाले. मला एड्स आहे असे ते दुसरे डॉक्टर बोलले होते. वेट, काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे वाटतं. तुम्ही अगदी फिट आणि फाईन आहात. थोडं HB कमी झालं होतं, पण आता तेही नॉर्मल आहे. त्यांनी फोन करून आपल्या त्या दुसऱ्या सहकार्याला बोलावले. ते म्हणाले,
मी बरोबर सांगतोय, सुरेश पटेल यांना HIV झालाय. वीणा मध्येच बोलली, पण हे सुरेश पाटील आहेत. हा समजुतीचा घोटाळा होता आणि आपण निरोगी आहोत हे ऐकून सुरेशने आनंदाने वीणाला तिथेच मिठी मारली. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. भावना अतिरेकाने तो बोलला, वीणा, अगं देवाने मला ही दुसरी संधी दिली ग. कदाचित माझे डोळे उघडण्यासाठीच हे असे घडले असावे. झोपी गेलेला आता जागी झाला होता. वीणाचा आत्मसन्मानासाठीचा लढा यशस्वी झाला होता. समाप्त. कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.